नमस्कार. कारागृह विभागासाठी एक ऍड आलेली आहे. 2024 हे देखील वर्ष 2023 सारखंच राहू दे, कारण 2023 मध्ये भरपूर ऍड आलेल्या होत्या. 2024 मध्ये पण तशाच याव्या अशी इच्छा आहे. तर आता तुम्हाला सर्वांना सर्वात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सुरुवात करतोय आताच्या या ऍडने. हिची लास्ट डेट 21 जानेवारी आहे. लवकरात लवकर फॉर्म भरा, हे मात्र मी नक्की सांगेन. जागा चांगल्या आहेत. यामध्ये ऑफकोर्स एमपीएससी सारखंच आपल्या 36 केंद्रांवरती ही भरती प्रक्रिया होणार आहे. 255 जागा आहेत. संपूर्ण ऍड विषद करतो तत्पूर्वी हा माझा मोबाईल नंबर 814961 0280 करण्याचं काम आहे. पटकन एक स्क्रीनशॉट घ्या. लेक्चर बघून झालं की तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट मला माझ्या व्हॉट्सअप वरती पाठवा. मी माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला तुम्हाला ऍड करेन. ही फॅसिलिटी ऍब्सोल्युटली फ्री आहे. माझे फ्री क्लासेस असतात 8:15 आणि 9:30 याद्वारा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन जे आहेत ते भेटत जातील. लेट स्टार्ट. ही सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. लिपिक 125 जागा, वरिष्ठ लिपिक 31 जागा, लघुलेखक 4 जागा, मिश्रक 27 जागा, शिक्षक 12 जागा, शिवणकाम 10 जागा, सुतारकाम निर्देशक 10 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 8 जागा, बेकरी निर्देशक 4 जागा, त्यानंतर तानाकार 6 जागा, त्यानंतर विणकाम 2 जागा, चर्मकला 2 जागा, तंत्र निर्देशक 2 अँड ऑल बाकी सगळ्याच्या सगळ्या महत्वाच्या जागा आहेत. यासाठी जे काही लागणार शैक्षणिक म्हणजे क्वालिफिकेशन आहे ती इथे दिलेली आहे. तसं लिपिकासाठी तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर परत एकदा वरिष्ठ लिपिकासाठी पदवी असणं गरजेचं आहे. लघुलेखक तुम्हाला शॉर्ट हँड टायपिंग येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इंग्रजी मराठी 40 तुम्हाला असणं गरजेचं आहे. मी रिकमेंड करेल की इंग्रजी आणि मराठी याचे जे जर तुम्ही अजूनही कोर्सेस केलेले नसतील तर नक्की करून घ्या, कारण त्यासाठी येणाऱ्या जागा या वाढतच चालल्या आपण बघतोय. सो ऑन अँड सो फोर्थ. आपल्याला ह्याच्यामध्ये सर्वच्या सर्व ज्या जागा आहेत त्या तुम्हाला दिसतील आणि इथं मी बाजूला ही जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ही दाखवतोय ती तुम्ही ज्या पदासाठी इलिजिबल असाल ती तुमच्यासाठी वेगानं बघून घ्या. खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला भेटते, त्यावरती मी तुम्हाला हे सगळंच्या सगळं टाकून ठेवणार आहे. हे नोटिफिकेशन ते पण एकदा चेक करा. लेट्स गो अहेड. तर मग याच्यासाठीची जी लिंक आहे ती म्हणजे www.mahaprisons.gov.in. ही लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली प्रोव्हाइड करून ठेवणार आहे. डायरेक्टली त्या लिंक वरती जा, तुम्ही तिथून क्लिक करून तुम्ही डायरेक्टली URL वरती पोहोचा. ठीक आहे. सो परीक्षेची दिनांक आणि ऑल सगळंच्या सगळं तुम्हाला याच लिंक वरती प्रोव्हाइड करण्यात येईल. जे काही जर पद वाढवायचे असतील किंवा कमी करायचे असतील सर्वच्या सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत. सर्टिफिकेट्स तुमच्याकडे सगळेच्या सगळे पाहिजेत. नसतील तर ते काढायला पटापटा सुरुवात करा. 21 तारखेपर्यंतची डेट आहे. आज मी व्हिडिओ बनवतोय ती 2 तारीख आहे. तुम्ही प्रयत्न केले तर पटापट तुमचे सर्टिफिकेट निघून जातील. आरक्षणाविषयीच्या त्यांनी तरतुदी दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. ज्या महिलांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे त्या महिलांना महिला आरक्षणाकडे वळता येईल. खुल्या गटातील महिलांना आरक्षित असलेल्या पदांकरता नॉन क्रिमिलेअरची गरज नाही. मात्र जर तुम्ही ओबीसी किंवा इतर कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल आणि महिला आरक्षणाकडे वळत असाल तर मात्र मग तुम्हाला काय तर तुम्हाला तिथे द्याव्या लागणार आहेत. दॅट इज तुमच्या नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट. नेक्स्ट, दिव्यांग आरक्षणाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आरक्षणाविषयीचे त्यांनी सगळ्यात अटी आणि शर्ती तिथे देऊन ठेवल्या. ते सगळंच्या सगळं व्यवस्थित वाचा. तुम्ही ज्या कोणत्या कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल त्याविषयीची तुम्हाला त्याच्यात त्यांनी माहिती दिलेली आहे. नेक्स्ट, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी पोस्ट आहे ज्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात त्या पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे. तर त्या एज्युकेशन क्वालिफिकेशनला तुम्ही तिथे सॅटिस्फाय करतात आहेत का ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. मराठी भाषेचं ज्ञान असणं इथे गरजेचं आहे. लिपिक पदासाठी मराठी 30 आणि इंग्रजी 40 असणं गरजेचं आहे. पण मी परत एकदा सांगतोय, जर तुम्ही कोर्सेस केलेले नसतील आणि जर तुम्ही कोर्सेस करणार असाल तर दोघं मराठी इंग्लिश 40-40 करून घ्या. नेक्स्ट, पात्रता भारतीय नागरिक असावा. वयोमर्यादा आता खुल्या प्रवर्गासाठी ती 18 ते 38 आहे. मागासवर्गीयांसाठी ती 18 ते 43 आहे. बाकी पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल, त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असतील,
खेळाडू उमेदवार असेल, दिव्यांग असतील, प्रकल्पग्रस्त असतील, यांच्यासाठी थोडी मर्यादा जी आहे ती वाढलेली आहे. सेम माजी सैनिकांसाठी ते 45 वर्ष आहेत. परीक्षेचं स्वरूप कसं आहे आता बघा जरा नीट. इथे लिपिक पदासाठी मराठीचे 25 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 50 मार्क. इंग्रजी 25 प्रश्न 2 मार्क म्हणजे 50 मार्क. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 2 मार्क 50. बौद्धिक चाचणी अंकगणित 25 प्रश्न आणि एकूण गुण बघा इथे तर प्रश्न 100 आणि 200 मार्क असणार आहेत. सेम वरिष्ठ लिपिक सेम गोष्टी फॉलो होतात आहेत. तर आता इथे जो परीक्षेचा कालावधी आहे तो 2 तास म्हणजे 120 मिनिटं असणार आहे तुम्हाला इथे. म्हणजे जरा इझी इथे बनवलं गेलेलं आहे. खरं तर आपण जे कंबाईन परीक्षा देतो किंवा ज्या इतर परीक्षा देतो त्याच्यात आपण असं बघितलेलं की 1 तासात 100 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. इथे मात्र जरा परीक्षेसाठी तुम्हाला कालावधी जो आहे तो ह्या लोकांनी जरा जास्त दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. लघुलेखक तुम्ही बघू शकता त्यात मराठीसाठी 15 प्रश्न, इंग्रजीसाठी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि एकूण 60 प्रश्न 120 मिनिट आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेम जे 4 ते 25 पद दिलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया त्या लोकांनी फॉलो केलेला आहे. 4 ते 25 मधील सर्व पदांकरता 80 गुणांची व्यावसायिक चाचणी पण ती लोक घेणार आहेत. त्याच्यात तुम्हाला 45% गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. ऑनलाईन परीक्षा 1 तास 20 मिनिटं म्हणजे 80 मिनिटांची असेल आणि व्यावसायिक चाचणी ही 40 मिनिटांची असेल. नेक्स्ट परीक्षेचं स्वरूप सगळीच्या सगळी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे आणि जास्तीत जास्त 2 गुण ठेवलेले आहेत. लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी ही कमीत कमी शैक्षणिक अर्हता असलेल्या सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या परीक्षेसाठी समान राहील. मराठी आणि इंग्रजी विषयावरच्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12वी च्या दर्जाच्या समान राहील. त्यांनी आधी सांगून ठेवलेलं आहे की आम्ही दर्जा कसा ठेवणार आहोत ते. नेक्स्ट पुढे त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन परीक्षा ही कशी होईल. त्यानंतर ते सांगतात की कोणत्याही पदासाठी आम्ही इंटरव्ह्यू ठेवलेला नाहीये, मुलाखती घेण्यात येणार नाही, त्यांनी आधीच सांगितलेलं आहे. नेक्स्ट गुणवत्ता यादी दिली जाईल आणि त्याच्यामध्ये बाबारे 45% गुण प्राप्त करणं तुम्हाला गरजेचं आहे. सीबीटी पद्धतीनं परीक्षा घेण्यात येईल. 1 पेक्षा जास्त सत्र असतील. परीक्षा म्हणजे प्रश्नपत्रिका जर वेगवेगळ्या असतील तर नॉर्मलायझेशनची प्रोसेस फॉलो होईल. तुम्हाला कागदपत्र हे सगळेच्या सगळे कागदपत्र तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे आणि ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट कोणकोणती कागदपत्र आहेत तर मग एसएससी एचएससी सर्टिफिकेट मार्कशीट, वयाचा पुरावा म्हणजे 10वीचं जे सर्टिफिकेट असतं ना, 10वीचे एक मार्कशीट असते, दुसरं सर्टिफिकेट असतं. सर्टिफिकेट वरती ना खाली तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली असते, तो वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ऑफकोर्स ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट. सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग असल्याचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, अनाथांचा पुरावा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा आणि जर नावात काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा. नेक्स्ट आता नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला ते द्यायचं आहे, नीट लक्षात ठेवा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य असेल त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू आरक्षण, ज्या कोणत्या आरक्षण तुम्ही घेणार असाल त्याचं सर्टिफिकेट, मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे 10वीच्या मार्कशीट मध्ये मराठी विषय दिसला पाहिजे. लहान कुटुंबाचे प्रमाण प्रतिज्ञापत्र असतं ते तुम्हाला लिहून तुम्ही ते अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्ही ते द्यायचंय. हे सगळेच्या सगळे जे आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत बरं का रे, हे पण नीट लक्षात ठेवा. सर्वसाधारण सूचना त्यांनी त्याच्यामध्ये त्याच दिलेल्या आहेत की परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ऑनलाईन सादर करायचं, कुठंच काय ऑफलाईन द्यायचं नाहीये, नीट लक्षात ठेवा. परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य आहे, ते भरलं नाही तर प्रॉब्लेम आहे. परीक्षा शुल्क किती आहे तर ते साधारण आता ज्या ज्या परीक्षांसाठी ते एवढंच त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. यांनी याच्यात म्हटलंय की माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाहीये. परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल असणार आहे. तुम्ही ती फीस पे केल्याशिवाय, पेमेंट सक्सेसफुल असल्याशिवाय तुम्हाला तिथे बाबा रे प्रोसेस कंप्लीट झाली आहे मानण्यात येणार नाही. ऍज आय टोल्ड यू 1/1/24 पासून चालू होईल प्रक्रिया आणि 21 तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील. ठीक आहे. 21 तारखेला तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचे आहेत. आपण फायनल डेट बद्दल ऑलरेडी इथे बोललेलो आहे की 21 जानेवारी पर्यंत तुम्हाला हे सर्वच्या सर्व जे फॉर्म आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे बाबारे आहेत.
नेक्स्ट पुढे जाऊया. त्यांनी नंतर पुढे दिव्यांग उमेदवारासाठी ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. पुढे प्रमाणपत्र आणि ऑलच्या त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला परीक्षेला 1 तास आधी प्रवेश मिळेल हेही त्यांनी सांगितलेलं आहे. सो ऑन. त्यांनी पुढे लिपिकासाठी बाबारे कोणकोणत्या जागा आहेत ते सांगितलेलं आहे. आता त्यांनी जागांची फोड करून तुम्हाला दिलेले आहेत की कोणत्या बाबारे आरक्षणासाठी कोणकोणत्या पोस्ट आहेत, त्यानुसार तुम्ही बघा आणि त्यानुसार ज्या त्या तुम्ही पोस्ट टाका. मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे सर्व नोटिफिकेशन खाली आपल्या टेलिग्राम चॅनलला मी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यातनं ते नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा. तुम्ही जिथे इलिजिबल आहात तिथे तुम्ही हा फॉर्म नक्की टाका. लिंक मी तुम्हाला खाली देऊन ठेवतोय. खाली डिरेक्टली तुम्ही लिंक वरती क्लिक केलं की तुम्हाला हे नोटिफिकेशन डाउनलोड करता येईल. परत एकदा सांगतोय, माझा हा मोबाईल नंबर आहे 814961 0280. पटकन एक स्क्रीनशॉट घ्या, मला व्हॉट्सअप वरती तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट पाठवा. मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन. ओके, ही फॅसिलिटी ऍब्सोल्युटली फ्री आहे, तिचा फायदा घ्या. माझे संध्याकाळी 8:15 आणि रात्री 9:30 वाजता फ्री क्लासेस असतात. याद्वारा तुम्हाला ते सगळेच्या सगळे क्लासेस जे आहेत ते बघता येतील. ठीक आहे. काही डाऊट असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. थांबतो इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.